नमस्कार. चंदन गाभाच्या रोज प्रवासाचे अनुभव या मालिकेच्या आजच्या भागात आपलं सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. एकदा सकाळी कामाला जात असताना बसमधनं उतरून समोरच असणाऱ्या रिक्षा स्टँडच्या दिशेनं मी धाव घेतली. मला कुठे जायचंय हे सांगितल्यावर पहिल्या रिक्षावाल्यानी नाही येणार असं म्हणत नकार दिला. मी जरा चिडूनच दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारलं. तो शांतपणे येतो की असं म्हणाला. रिक्षेत बसले, मीटर पडला, रिक्षेनं वेग घेतला. पहिल्या रिक्षावाल्याने सरळ नाही म्हणल्यामुळे मला वाईट वाटलं होतं. शिवाय माझी महत्वाची 2 मिनिटं त्याच्याशी बोलायला वायाही गेली होती. माझा राग व्यक्त करण्यासाठी मी नकळत संभाषण सुरू केलं. जायचं नसेल कुठे तर स्टँडला रिक्षा लावतातच कशाला? त्यावर रिक्षावाला म्हणाला, अहो तिकडून परत येताना एमटी यायला लागतं खूपदा, मग परवडत नाही आम्हाला. आज सकाळपासून पहिल्या रिक्षावाल्यांनी नाकारलेली 4-5 भाडी मी केली आहेत. कारण मजबुरी आहे. मजबुरी असं मी विचारल्यावर त्यानं बोलायला सुरुवात केली. आज सकाळी 5 वाजता घराबाहेर पडलोय. आत्ता 10:30 वाजले आणि आत्ताशी 500 रुपयाचा धंदा झालाय फक्त. अजून मला कमीत कमी 600-700 तरी करायला हवेत संध्याकाळपर्यंत. त्यानं इतक्या झटकन त्याचं टार्गेट सांगितलं, झाल्या राहिल्याचा हिशोब सांगितला. त्या अर्थी नक्कीच त्या आकड्यांच्या हिशोबावर त्यांनी वेळ घालवला असणार असं मनात आलं. मला उत्सुकता वाटायला लागली. काय बरं असेल याचं असं टार्गेट ठरवण्याचं कारण? अमुक एका रकमेचं टार्गेट ठेवून अंगमेहनतीची काम करणारे फिल्मी हिरो मला आठवले. त्यांची पैसे कमवायची कारणं मला क्षणभरात आठवली आणि हसूच आलं. मैंने प्यार किया मधला घाम गाळणारा खाणीत काम करणारा सलमान खान किंवा मन मधला होर्डिंग्ज रंगवणारा आमिर खान माझ्या डोळ्यासमोर आला. अशी विनोदी कल्पना मनात काहीतरी आल्यामुळे मी संभाषण वाढवलं. नाहीतर कदाचित मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष सुद्धा केलं असतं. मला वाटणाऱ्या उत्सुकतेपोटी मी विचारलं, का हो, असं का बरं ठरवलं की इतके इतके पैसे मिळवायचे? काही विशेष कारण? रिक्षावाला या प्रश्नावर अगदी भावूक होऊन बोलायला लागला. काय सांगू ताई, आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतो. माझ्या 14 वर्षाच्या मुलाचं हृदयाचं ऑपरेशन झालं गेल्या महिन्यात. आज संध्याकाळी त्याला परत डॉक्टरना दाखवायला न्यायचंय. आता डॉक्टरकडे न्यायचं म्हणजे पुन्हा नव्यानं काही तपासण्या आल्या, औषधं गोळ्या, डॉक्टरची फी, हे सगळे पैसे मिळून 1000-1200 रुपये तर कसेच लागतील. आधीच जे काही किडूक मिडूक साठवलेलं होतं त्या ऑपरेशनच्या वेळी संपून बसलोय. काल दुपारपासून पोराला त्रास होतोय. पैसे नाही म्हणून आजचं उद्या करून चालेल का सांगा? त्याची ती वाक्य काळजाला घर पाडून गेली. माझ्या मनात आलेल्या विचारांची मलाच लाज वाटली. कुणालाही सहानुभूती वाटावी अशी त्याची परिस्थिती होती. पण तरीही एकदा मनात आलं की व्यसनाधीन माणसं समोरच्याकडून पैसे घेण्यासाठी काय वाटेल ती खोटीनाटी कारणं सांगू शकतात. आणि अशाच कोणाच्या खोट्या कारणांना यापूर्वीही आपण भुललो आहोत. आणि मग अशा व्यसनाधीन माणसाला मदत करणं म्हणजे व्यसनासाठी उत्तेजन दिल्यासारखंच आहे की. रिक्षावाल्याच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता मी थोडं तटस्थपणे निरीक्षण करायला सुरुवात केली. माणूस तसा अगदीच साधा वाटत होता. काही अंतर पुढे गेल्यावर पुलाच्या अलीकडे ट्रॅफिक जाम झालं होतं. आमची रिक्षा अर्थातच त्यात अडकली. अगदी थोडं थोडं अंतर चालवून थांबावं लागत होतं. कुणाचीही चिडचिड व्हावी अशीच परिस्थिती होती. मी मुद्दामच रिक्षावाल्याचं वागणं, त्याच्या प्रतिक्रिया याचा अंदाज घेत होते. इतक्यात ट्रॅफिक कंट्रोल करणाऱ्या पोलिसांनी त्याला रिक्षा बाजूला घ्यायला सांगितली. रिक्षा बाजूला घेतली. त्याची परीक्षा बघायची संधीच जणू मला मिळत होती. पोलिसाला हवी असणारी सगळी कागदपत्र पूर्ण होती. त्यानं शांतपणे ती काढूनही दाखवली. माणूस प्रामाणिक आणि सदाचारी वाटत होता. पण तरीही मला फसायचं नव्हतं. त्यामुळे मी विचार केला की कदाचित हा पोलिसासमोरचा सदाचाराचा बुरखाही असेल. पोलीस निघून गेला. रिक्षा पुन्हा सुरू झाली. एव्हाना रिक्षावाला चांगलाच गप्पा मारायला लागला होता.
त्यामुळे मला वाटलं आता पोलिसांनी कागदपत्रे तपासण्याच्या प्रकारावर तो काहीतरी बोलेल. पण तसं घडलं नाही. तो अगदी शांत होता, स्वतःमध्येच हरवल्यासारखा. इतक्यात ट्रॅफिकमध्ये जवळजवळ थांबलेल्या गाड्यांच्या गर्दीमधून वाट काढत एक भिकारी भीक मागायला आला. माणूस धट्टाकट्टा दिसत होता, पण केवळ चेहऱ्यावरच्या दीनवाण्या हावभावामुळे आणि पोटावरून हात फिरवण्याच्या त्याच्या केविलवाण्या हालचालीमुळे लोकांना भावनिक आवाहन करून पैसे कमवत होता. तोंडानी 4 दिवस अन्न नाही वगैरे असं काहीतरी पुटपुटत होता. त्याच्या भावनिक आवाहनाला बळी न पडण्याचा माझा ठाम निग्रह माझ्या चेहऱ्यावरच त्याला दिसला असावा. त्यामुळे आमच्या रिक्षेपाशी अजिबात न थांबता तो निघून गेला. तो गेल्यावर रिक्षावाला म्हणाला, रडून गांगून भीक मागितली तर पैसे मिळवणं एक वेळ सोपं आहे हो, पण कष्ट करून मिळवायला अवघड आहे बघा. त्याच्या वाक्याने मला विचारप्रवृत्त केलं खरंच. कुणाकडे तरी पैसे रिक्षावालाही मागू शकला असता, पण त्यांनी कष्ट करायचं ठरवलं. गिऱ्हाईक मिळवणं काही त्याच्या हातात नव्हतं. अजूनही मी पाहत होते की याची माझ्याकडून काही अपेक्षा आहे का, मी त्याला पैसे द्यावेत असं त्याला वाटतंय का. थोड्याच वेळात माझं इच्छित ठिकाण आलं आणि नेहमी मी या अंतरासाठी रिक्षा केली असता साधारणपणे 30-35 रुपये होतात. त्या रिक्षा भाड्याचे देण्यासाठी मी पर्समधून पैसे काढत होते. मनात आलं, हा कमी तर नक्की घेणार नाही, 5-10 रुपये जास्तच सांगेल. तरीही मी विचारलं, किती झाले? रिक्षावाला म्हणाला, 32 झाले. आहेत का तुमच्याकडे सुट्टे? नाहीतर 30च द्या. मी आश्चर्यचकित झाले. माझ्या पर्समध्ये सगळ्यात छोटी नोट 100 रुपयाची मिळाली. ती नोट त्याला देतानाच क्षणार्धात माझ्या मनाने काहीतरी निर्णय घेतला आणि माझ्याही नकळत मी बोलून गेले, परत नका देऊ काही, राहू देत काका, आज तुम्हाला उपयोगी पडतील. 4 वाईट अनुभव आले आणि आपण या माणसाच्या सच्चेपणाची, चांगुलपणाचीही शंका घेतली. या कल्पनेने मला अपराधी वाटायला लागलं होतं. अहो, लहान मुलांनी हट्ट केला तर काही मिनिटात तुटणारं खेळणं घेण्यासाठी आपण 30-40 रुपये सहज घालवतो. आणि ते आज रिक्षावाल्याला देताना दान दिल्याचा भाव जरी मनात आला तरी आपण किती कोत्या मनाचे आहोत असं मला सारखं वाटायला लागलं. रिक्षावाल्याची माझ्याकडून खरोखरच काही अपेक्षा नव्हती. त्यामुळे मी पैसे परत देऊ नका म्हटल्यावर त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याची माझ्याकडून पैशाची अपेक्षा असती तर तो पैसे घेऊन धन्यवाद देऊन निघून गेला असता. पण तो म्हणाला, अहो, मी सहज मनातलं बोललो, राहवलं नाही म्हणून, तुम्ही कशाला पैसे देताय. त्याच्या डोळ्यातल्या पाण्यात त्याचा सच्चेपणा आणि कृतज्ञता स्पष्ट दिसत होती. आणि माझ्या मनात मात्र त्या सच्चेपणाविषयी अविश्वास दाखवल्याचा अपराधीपणा. गमतीची गोष्ट तर पुढे आहे. त्यानंतर काही महिन्यांनी मला तीच रिक्षा परत मिळाली. माझ्या लक्षातही आलं नाही, पण रिक्षावाल्याने मला ओळखलं आणि आवर्जून त्याच्या मुलाला बरं असल्याचंही मला सांगितलं. आपण केलेली मदत सत्कारणी लागण्याचा आनंद मला त्यावेळी खरंच मिळाला. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले हे मला आवर्जून सांगा. आणि या मालिकेला आपण जो प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. अजूनही कुणाचं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर अगदी आवर्जून करा. लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.